करत बसायचं, गेला तर गेला. आणि असं का नाही होत? आपलं माणूस गेल्यावर मात्र खूपच पराकोटीच दुःख होतं. असं का होतं? अशा अर्थाच्या प्रश्नाच्या वावटळीत विहीर नावाचा चित्रपट लिहिला. श्रद्धेचा असाच प्रश्न तयार झाला. श्रद्धा ठेवायला काय हरकत नाही, चला ठेवू श्रद्धा. मग आता मला जिथे जिथे अनुभूती आलेली आहे तिथे मी श्रद्धा ठेवतो. म्हणजे उदाहरणार्थ आत्ताच सांगितलंस की सावंत सरांमध्ये मला श्रद्धा ठेवायची वाटते, कारण मी अनुभूतीच घेतो ना, ते काम करतात, दिसतं मला, अनुभवायला येतं. पण अदरवाईज नुसत्या सांगितलेल्या कपोलकल्पित गप्पा आणि त्याच्यातनं तयार केलेला एक भ्रम, याला श्रद्धा कसं म्हणता येईल? आणि मग त्या श्रद्धेला आम्ही जर प्रश्न विचारले तर का बरं, अडचण काय? तर आम्हाला कॅनडातल्या एका आजींचा फोन आला. त्या म्हणल्या, तुम्ही चांगले दिसता माणसं, रस्त्यावर याल, तुम्ही दत्ताला हे करताय म्हणजे दत्ताला प्रश्न विचारताय. अहो म्हणलं, दत्ताला नाही प्रश्न विचारते, माणसांना विचारते जे दत्ताची उठाठेव करायला निघाले. बरं, आता काही विशिष्ट नावं तुम्हाला एकेरी किंवा सलगीनं घेता येत नाही. सचिन तेंडुलकर असं म्हटलं तर आपण सलगीनं एकेरी नाव घेतो. तशा अर्थाचं समाजाचे काही यमनियम इतके दांडगे व्हायला लागले की ज्याचं नाव ते जरा तुम्ही काही म्हणाल तर काठ्या लाठ्या घेऊन टोळधाड येईलच. हा कुठला समाज आहे आणि ही कुठला विकास आहे, हा कुठली प्रगती आहे? मला तर फार म्हणजे विषाद वाटतो आणि वैषम्य वाटतं की हे काय नक्की काय चाललेलं आहे. म्हणजे जी होती ती सहिष्णुता म्हणा, सुसंस्कृतता म्हणा, सुबत्ता म्हणा, ती घालून टाकली, सहृदयता म्हणा, ती घालून टाकली. आणि आता आम्ही असं म्हणतोय की अहो कुठल्याही गावात जा, इतका मरणाचा वेळ लागतो, रस्ते खूप छान आहेत. माणसांना कुठे कळतं कसे वापरायचे, ते उलटे येतात ना, त्याचं काय करायचं? आम्हाला सुसंस्कृतता ही शिकवायची राहून गेलेली आहे. त्यामुळे आम्ही खूप झालो आता मोठे, खूप डिग्र्या प्रत्येकाकडे आता 7-8 वगैरे असतात. कारण गल्लोगल्ली कॉलेज आहेत, कुठे सुदूर पार कुठेतरी भूखंड दिसला कॉलेज येतं तयार होतं. तर अशी परिस्थिती आता आहे की शिक्षण बाजारात अगदी भरपेट, अगदी टोपल्याने मिळतं आहे. आणि सगळी माणसं शहाणी, हुशार, माहितगार अशी सगळी आहेत. पण त्यांना वाहन कसं चालवायचं कळत नाही, संवाद कसं करायचं ते कळत नाही. ते गाडीवर असतानाच संवाद करतात. म्हणजे मी नोंद घेण्यासारखं आहे. कोणीतरी असा जर एक तपशील शोधलाच कोणी अभ्यासकानं, तर साधारणपणे संवाद करायला उत्तम काळ तो स्टेरिंगवर असतानाचा, असं उत्तर येईल आपल्या समाजाचं. ते स्टेरिंगवर कंपल्सरी ते बोलतात, बाकी इतर वेळी त्यांना बोलायचं नाहीये, त्यांना समोरासमोर भेटायचं नाहीये, सांगायचं म्हणजे काहीच नाही. समोरासमोर जर बसले इव्हन घरातली माणसं तर ती पटकन मोबाईल पाहू लागतात. अशी अवस्था आमची होऊन बसलेली आहे. तर या सगळ्यावरती एक काय म्हणूया, एक पदार्थ, मी एक माणूस, या नको त्या लोकांनी, लेखकांनी, काम करणाऱ्या माणसांनी, मोठी माणसं जी काय आयुष्यात आली त्यांनी उगच काहीतरी एक संवेदनांची काय टोचणी लावून दिली आणि म्हणून हे अव्यापारीशु व्यापार असा करत राहिलो. आणि मग त्यातनं काही संहिता आल्या आणि संवाद करण्याची एक नंतर खोड लागली, आवड लागली आणि म्हणून बडबड करत राहिलो. मग बरेच ते आता चित्रपट विकावा लागतो. चांगला सिनेमा केला तर तो लोकांना आवडत नाही. आता ही गंमत आहे. म्हणजे आमच्याकडे चांगली अभिजात कुठली कला असेल, कुठलीही असो, संगीत, नृत्य, ह्या सगळ्या भरभरून होत्या, त्या आम्हाला आता कळेनाशा झाल्या आहेत. म्हणजे बघा आम्ही कुठे, आमचा विकास कसा झाला, आम्हाला ते कळेनाशा झाल्यात. मग ते आम्ही जर कुठलं असं एखादं चांगलं अभिजात कलेचं सादरीकरण होत असेल तर आम्ही म्हणतो अहो नाही हो, ते फार अवघड झाले, ते DJ लावा. किंवा आमच्या लग्न समारंभात, विधींमध्ये आता त्या संगीत नावाच्या याच्याखाली अत्यंत आडमाप अशा देहाचे शिव पुरुष स्त्री मंडळी नृत्य करतात. समूह नृत्य करायला हरकत नाही, समूह नृत्य चांगली गोष्ट आहे, पण ते विवत्स गाण्याचं त्या तालावरती करत राहतात. असो, आमचे सांस्कृतिक व्यवहार तपासले पाहिजेत असं सातत्याने वाटत राहतं. त्याच्याशी आपलं देणं घेणं आहे. बाकी कुठे आम्हाला सत्ता काही नको, आपण म्हणू तेच खरं, हा तर विषयच नाही. आणि म्हणून प्रश्न विचारले जावेत, लोक प्रश्नांना घाबरू नयेत म्हणून आपणच प्रश्नाला सामोरं जावं आणि आपली बंबेली फॅफॅ उडून घ्यावी. आपण स्वच्छपणाने स्वतःच सांगावं की मी कोणी नाही आणि माझं ढोंग तुम्ही अगदी ठाकून ठोकून तपासून बघा. माझ्या शब्दातली सोंग, माझ्या वर्तणुकीतली सोंग सगळी तपासून बघा, दाढी मिशा खेचून द्या, असं मला सांगावंच वाटतं. आणि करू एवढं शकतो. लोकोत्तर लिखाण आहे, कारण झालं काय की जर तेच परत आहे
की चांगल्या दर्जेदार शिक्षणाचं जे महत्त्व आता आपण ज्यांच्या स्मृती प्रत्यर्थी ते सगळे जमलो आहोत, तर अशी जी माणसं चांगल्या शिक्षणाचं महत्त्व समाजाला ओरडून ओरडून सांगत असतात, पण ते आम्हाला पटत नाही अथवा काय माहीत नाही. आम्हाला यशस्वीता देणारं, जास्त पैसे मिळवणारं, अमेरिकेकडे लवकर नेणारं अशा अर्थाचं कुठलं तरी शिक्षण मधल्या काळात ती सगळी वाटळ लाट आलेली आहे आणि ते सगळे तसेच शिक्षित आहेत लोक. आणि त्याच्यामुळे आता झाडाला लागलेली जी फळं आहेत, म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच शहरामध्ये, माझा अनुभव म्हणून सांगतो, तुमचं निरीक्षण वेगळं असू शकेल, की माझ्या पुण्याच्या घराच्या परसात आंब्याची झाड आहे, तर त्याला अगदी लगडतात, फळं बिळं लागतात भरपूर पायऱ्या. तर परवा आम्ही असे काढून बिडून आणले फळं, तर माझे 2 मित्र म्हणाले, याला काही बाकी शेजारपाजारांचा त्रास नाही का? म्हणलं कशाला? तर म्हणजे आंबे लागतात त्याला. म्हणजे मला नाही कळलं. नाही म्हणजे तोडून नेणं, पोरं हे ते. अरे म्हणलं काय, जर तसा त्रास झाला असता तर किती बघा. माणसांना अप्रूप कुठे उरलंय? झाडावर लागलेलं जांभळाचं, एखाद्याच्या घरात पारसातल्या पेरूचं. आताच्या पोरांना हे ह्याच्यापासून आम्ही कोसो लांब नेलं त्यांना. तो इथेच सगळं ते पेंट करत राहील, त्याला वावा म्हणून काहीतरी त्याचं इथेच दुकान करेल, गेम खेळेल त्याचा आता काही. पण झाडाला लटकलेलं एखादं फळ आहे, ते पक्व होत आहे, त्याचा सुगंध आहे, त्याच्याकडे आकृष्ट होणारा पक्षी आहे, ह्या वास्तवाशी कोणाच म्हणजे नातंच उरलेलं नाही आमचं. आणि ते पुढच्या पिढीला त्या वास्तवाशी आम्ही वाकेफ करून देणं, त्याचं एक दोघांची आत्मिक गाठ बांधणं, हे करायचं राहून गेलेलं आहे. आणि ते कदाचित म्हणजे मी माझ्या पुरतं जबाबदारी त्याची घेतो. म्हणजे शक्य तेवढं आता मला एकच आपत्ती ते तिला ती संवेदनशीलता माझ्या मुलीला देण्याचा मी प्रयत्न केला आहे खरा, की व्यवस्थेबाहेरचं जे शिक्षण आहे तेच जास्त मला महत्त्वाचं वाटतं. म्हणजे जीवन नावाचा जो प्रकार, जो जगणं नावाचा प्रकार जो अव्याहत चालू असतो, जो करतच राहतो आपण कळत नकळत, श्वासा इतका तो काय म्हणूया सहज आहे आणि उत्स्फूर्त आहे. तर तो करत असताना आम्ही गाठीशी काय नेमकं बांधतो आहोत ह्याचा एक दांडोळा घेण्याचं काम सातत्याने शिक्षण व्यवस्थेनं पण करावं असं वाटत राहिल्यामुळे, असं करत राहिल्यामुळे. कारण मी ज्या व्यवस्थेमध्ये शिकलो तिथले गुरुजन ते करत होते. मला तर त्यांनी घडवलं ना. मला त्यांनी एक निसर्गाची ओढ दिली, मला एक परदुःखाबद्दल समजूत दिली, मला सांगितलं की गड्या हा एवढाच आहे. म्हणजे उदाहरणार्थ इथला गांधी बाबा काय तत्व सांगत होता याचं मला नेमकं भान असेल तरच मी वावडूकपणे कुठला तरी भ्रम जो काही पसरवला जातो त्या लाटेवर स्वार होऊन माझ्या देशाचे जे मानचिन्ह आहेत त्यांना पायदळी तुडवणार नाही आणि मी उगत जाऊन काहीतरी वावडूक बोलणार नाही, होय की नाही. मग ते फक्त अमुक विचाराचा आणि तमुक विचाराचा उजवा आणि डावा असा भेदाभेद मी करत बसणार नाही. त्या विचाराच्या नेमक्या मुळाशी जाईन आणि समजून घेईन. असो तर असा सगळा हा आजवरचा वेडावाकडा प्रवास आहे. समाजाने काहीतरी यमनियम करायचे, प्रस्थापन करत बसायचं, सांगत राहायचं की ही चौकट असंच लाग, या दारानं जा, त्या दारानं ये, इथे बस, या सगळ्यांना प्रश्न विचारत राहतो. मग ते म्हणले की बाबा नाही, हा तुम्हाला पैसे मिळणार, तुम्हाला पुरस्कार तर अजिबात नाही देणार आणि तुम्हाला वर्गाबाहेर उभं करून अंगठे धरून. म्हणलं हरकत नाही, चला वर्गाबाहेर उभं राहू. आणि अशा पद्धतीचा मार्ग आजपर्यंत चालत आलो आहे. त्याचं पर्यवसान असं होतं की आमच्याकडे त्या बॉलिवूडमध्ये काम करून इकडं तिकडं काम करूनही पुन्हा पोटार्थीपणा काही चुकलेलं नाही. आणि पण ती मजा आहे, त्यामुळे ते बरं आहे. कारण ज्या व्यवस्थेने मला वाढवलं ती गरीब होती अर्थव्यवस्था. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या अंगाने मी बोलून पाहतोय. समाजवादी वगैरे असं सगळं ते अर्थकारण होतं आणि सगळेच गरीब होते. पण तेव्हाचं तुम्ही संवाद, तेव्हाचं तुम्ही काय म्हणूया व्यक्ती आणि समाज यांचं नातं ते तुम्ही आठवून बघा, फार चांगलं होतं. समाज येत असे धावून, आताही येतो, असं नाही अपवाद असतातच आणि आम्ही माणसं जोडतच असतो. या सगळ्याला व्यक्ती सातत्याने ओरखडे काढत असतात, पण चित्र तयार होत आहे, गडद गडद होत जात आहे. आणि त्यावेळी प्रखरपणाने कोणीतरी एक उभा छेद दिला पाहिजे त्याला. हे बाळासाहेबमध्ये दाखवायचा प्रयत्न केला की आपली इमेज, माझी जी काही प्रतिमा म्हणून मी तयार करतो आहे किंवा कळत नकळत होते आहे, तिला सातत्याने छेद द्यावे लागतील आणि आपल्या आतलं बघत राहावं लागेल. ते मारुतरायांनी जसं फाडलं होतं ते आहे का नाही बाबा. आणि इतरांना दाखवण्याच्या मिशानं कमी ना आपलं आपल्यालाही कळतं की इथं काय आहे.
तर अशा अर्थाचं एक त्या प्रतिमेचं विच्छेदन असं होत राहावं असं फार तळमळीने वाटत आहे. आणि ते बरं आता हे बोललं केलं सिनेमात दाखवलं, पण तुम्ही करता का? तर तुमच्या पातळीवर पण ते करायला पाहिजे. तुम्ही तुमच्यात बदल घडवून आणले पाहिजे. तुम्हाला जास्त सर्वसमावेशक तुमची स्वीकारशीलता वाढते का? तर फार मोठा अवघड गोष्ट आहे. बोलायला ठीक आहे, करताना जगताना अवघड प्रश्न आहे. म्हणून तो आत्ता नवीन आम्ही एक बाप्या नावाचा चित्रपट केला की एक वेगळ्या समजुतीची माणसं जन्माने येतात. त्यांची धारणा काही वेगळी असते. लैंगिक धारणा असेल, इतर कुठल्या अर्थाने धारणा असेल, त्या सगळ्यांना आम्ही आपलं म्हणणार की नाही म्हणणार. तर माझा मूळ स्वभाव कल असा होता की नाही, असं नाही, ते अनैसर्गिक आहे. तर अज्ञान नावाची जी गोष्ट आहे ना, ती मला फार प्रिय आहे. खरं सांगतो तर ती ठाई भेटते एकतर, आणि मजा येते. त्याचा फार चांगला उपयोग होतो की जेव्हा केव्हा तुमचं असं काही प्रस्थापन होतं तेव्हा पटकन तुमच्या अज्ञानाला शिळ घालून बोलवायचं. ते जागेवर बसवतं. ते म्हणते काय नाही गड्या, असं ते त्यांचा मोठेपणा आहे. हा ते त्यांचा मोठेपणा आहे, तुझा नव्हे. तू आपला तिथेच आहे. असो. तर या अज्ञानाला बरोबर ठेवल्याने होत असं की कुतूहलाने काहीतरी मग प्रश्न तयार होतात. म्हणून मध्ये आम्ही सावंत सरांबरोबर मला आठवतं की AI बद्दलचं चिंतन चाललं होतं MPCL मध्ये. बरं, MPCL मध्ये सगळे हुशार आहेत बरं का, आणि त्यांची कार्यसंस्कृती इतकी देखणी आहे ती सावंत सरांनी स्वतः आखून लिखून लिहिलेली आहे. आणि माझ्यासारखा अत्यंत बेशिस्त माणूस तिथे नेमला आहे की म्हणजे तो असतो ना एक काहीतरी ॲब्सर्ड स्ट्रोक, तसं असावं ते काहीतरी. पण सांगायचं कारण म्हणजे तिथे ते AI वरती चर्चा चालली होती आणि मग सगळ्यांना विचारलं, तर मला असं वाटलं की माझ्या अज्ञानालाच यांनी घाला घातलाय. तो मला त्रासदायक वाटतो की माझं अज्ञान एका अर्थानं मला माणूस ठेवतं, मला यंत्र बनवत नाही. मला प्रत्येक प्रश्नाचं माझ्यापाशी उत्तर आहे याचा दंभ माझ्यापाशी तयार होत नाही. आणि त्यामुळे मला बरं वाटतं आता हे AI आल्याने अवघड होणार आहे. जो तो आता आईन्स्टाईन आहे अशीच अवस्था. कारण तो पटकन छुपेपणाने खाली काहीतरी करतो, लगेच तुम्हाला दाखवतो. हां, म्हणजे तुम्ही सहजपणाने म्हणा की इथून ना 12 मैलावरती ते साधारण गाव आहे की तो म्हणतो नाही 14.5. अरे तुला एवढे तपशील जाऊन मला असत्य ठरवण्याचा चंग बांधायचं कारण नाही. हा जो मोकळेपणा होता, ही जी काय हे जे मोघमपण होतं त्याच्यामध्ये फार चांगली अभिव्यक्ती आणि सुंदर आणि ॲकोमोडेशन म्हणजे किंवा दुसऱ्याला स्वीकारण्याची एक फार चांगली वृत्ती होती. आता काय झालं, माहितीने काय केलं, नेमकेपणा तो खूप आणला. आता एवढ्याला एवढं तेवढ्याला तेवढं, आणि प्रत्येकाठाई ती माहिती की आम्ही अनुभूतीच्या ऐवजी त्या माहितीच्या भ्रमामध्येच भरकटले जातो. म्हणजे रूप महत्वाचं आहे. अर्थाच्या मागे जाण्यात खरं ते अर्थ नाही. मला वाटतं बोलते सर प्रभाकर बोलते थोर चित्रकार, त्यांचं प्रदर्शन लागलं आहे इथे नाशिकात, ते जाऊन बघा आवर्जून. चित्रकार फार शिकवतात खूप. पण त्या मगाशी जसं तुम्ही म्हणालात की चित्रकलेच्या शिक्षकांचा आम्ही इतका उपहास केला आहे, त्यांना काही महत्त्वच नाही आमच्याकडे. आणि ते रवींद्रनाथ टागोर तिकडे सांगून गेले, त्यांनी शांतिनिकेतन केलं, तिथे चित्रकला आणि संगीत याला महत्त्व दिलं, आणि आमच्या इथनं संगीताचा तासच संपला. तर मी ज्या शाळेत शिकलो ती नवीन मराठी शाळा, त्याच्यात संगीताचा तास होता. 2 विद्यार्थी जायचे, हार्मोनियम उचलून घेऊन यायचे, मग गायन गुरुजी यायचे, गायन गुरुजी असं नाव होतं त्यांना, गायन गुरुजी यायचे, ते आमच्याकडनं गाणं म्हणून द्यायचे वगैरे. यानं काय मिळत होतं पुढे जाऊन काहीच, म्हणजे त्याचं काय होईल याच्याबद्दल काहीच आत्मस नसावा शिक्षकांना. पण ही जी कोण आली आहे ती माणसाची लेकरं आहेत, त्यांना माणूस बनवायचं आहे, त्यांना माणसातलं सौंदर्य दाखवायचं आहे की माणूस काय काय करू शकतो. निसर्गानं गाणारा आवाज दिला नसला तरी सुद्धा साधनेतनं रियाजातनं तो गाता होऊ शकतो, आहे की नाही. तर या अर्थाचं एक त्याला इतरांना सावली देण्याचा एक वृक्षगुण त्याच्यामध्ये स्वतःमध्ये नंतर डेव्हलप करता येऊ शकतो. अशी उबरती त्याला दिली जाणं म्हणजे शिक्षण आहे असं सांगणारे शिक्षक सुदैवानं पोटते. असो. तर ते AI आता सर नुकतंच मी म्हणजे आता हे परत माझं नाही आहे पण इकडून तिकडून बाजारात आणल्यासारखं की ते आता म्हणे AI